मॉर्निंग. बघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर वाजलेत आता बरोबर 8. झाला का नाही चहा वगैरे तुमचा? तर आमचा झाला चहा. दुकानात गेलेत. परत श्राव गेली शाळेला. तर जंबूचा काल पेपर होता शेवटचा भूगोलचा. तर झाली त्याची परीक्षा. पार पडला एकदाची 10वीचा परीक्षेचा, म्हणजे पूर्ण त्याचं झाले सगळं पेपर वगैरे. तर आता निकालावर सगळं हे निकाल लागेपर्यंत बिनधास्त आहे. तर बघा चालू आहे इकडं स्वयंपाकाची तयारी माझी. मी कुकर लावला होता, फक्त कुकरमध्ये बटाटे घातलेले ह्याच्यामध्ये उकडायला. तर उकडलेत, मस्त काढून घेतले, थंड पाणी टाकून घेतले. तर दूध तापवायचं आहे. चहा फक्त झाला आहे, स्वयंपाक करायचा. तुमचा झाला का नाही स्वयंपाक? तर रात्री काय म्हणजे लाईटली होतं जेवण. आता सगळं बनवायचं, चपाती भाजी सगळं. तर शंभू आत्ता उठलाय बघा, गेला आंघोळीला. तर चला आता मग कणिक मळून घेते आणि मस्त असे उकडलेले बटाट्याची रस्सा भाजी करायची. आवडीचे सगळ्यांच्या चिरलेलं, फक्त कच्चा बटाटा म्हणजे करते प्रत्येक वेळेस. भरपूर दिवसात उकडलेल्या बटाट्याची भाजी करायची. तर करायची मस्त अशी देवपूजा वगैरे झाली तर छान प्रसन्न वाटते सकाळी सकाळी. तर बघू शकता तुम्ही, आत्ता जस्ट झाली. आणि पितांबरी पण जरा लावायची होती, तर त्यामुळं जरा वेळ पण लागला. आणि म्हणलं आता पूजा झाली, आता बटाटे उकडलेत, सोलून घेते पटकन. चहा अजून बनवायचा शंभूला एकदा. आणि तर मग परत आत्याला पण होतेच त्याच्याबरोबर. म्हणलं उशिरा बनवा, त्याच्यासाठी ठेवायला नको करून, काळा पडते लगेच. बटाट्याची भाजी करायसाठी घेतलं कांदा वगैरे चिरून. तर इकडे लसूण खोबरं पण घेतलंय बारीक करून. आणि बटाटा फक्त हे करायचं त्याचे काप. आणि शंभूसाठी आता चहा बनवायचा आहे. शंभूची आंघोळ झाली आत्ताच. बघा चूळ भरायला लागलाय गडी. तर बघा शंभूची आंघोळ वगैरे झाले, मस्त असं आवरून आलं. आज निवांत उठलाय गडी. कसं गेलं शंभू पेपर सांग? छान गेलं. सगळं चांगलं गेलं ना? सगळं विषय त्याला चांगलं गेलं बघा. तर गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग. बिगर तेलातच भाजून घेतलं मस्त असं. लगी पटकन भाजला जातो, तेलात भाजतच नाही कांदा त्यामुळे. तर बटाट्याचे फोडे करून घेतलेत आणि करायचं चालू आहेत. कणिक मळायचे. चहा घेतला, चहा ठेवला आहे झाला शंभूचा वगैरे. तर मी पण थोडासा एक घोट घेतला. या चहा घ्यायला तुम्ही पण सगळे. आणि आता भाजी बनवून घेते बघा. तर बघा मस्त अशी रस्सा भाजी झालेली आहे. तर आमचा सुक्का नाही चालत बघा, तर रस्साच लागतोय. तुम्हाला तर माहिती आहे, सारखं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते. त्यामुळं सुक्का नाही चालत, पोट पण नाही भरत, सवय लागली, त्यामुळं रस्साच लागतोय. तर मग बटाट्याचा रस्सा केला असा. आणि आता कणिक मळून घेते मस्त अशी, परत धुवून घेतली आणि मीठ पण टाकून घेतले. दळण पण मेन नव्हतं, काल दळण केलं आहे, गव्हाचं दळण आणले. आणि आता ज्वारीचं आहे, पहिलं एवढं होतं. आता चाळून घेते आणि पटकन कणिक मळून घेऊन स्वयंपाक बनवते. हाय सर्वांना. तर शुभ संध्याकाळ. वाजलेत बघा 8 वाजून गेलेत. तर माझा स्वयंपाक चालू आहे. इकडं मस्त असा मसाले भात बनवलाय, तर देऊ शकताय. तुम्हाला कॅमेऱ्याने दाखवते. झाला का नाही तुमचा स्वयंपाक नक्कीच सांगा बरं का. तर आता बैठकीला गेले त्यामुळे निवांत येतील. तर 9 वाजता जेवायला स्वयंपाक म्हणजे माझा नेमा झाला आहे. कणिक मळायचे, चपाती करायचे आणि भात भाजी झालेली आहे. आणि श्रीखंड वगैरे आहे, त्यामुळं चपात्या करायच्या. तर शंभूला चपाती पाहिजे खायची. सकाळी पण चपातीच केली ती, तर आता पण चपाती. तर बघा बघू शकताय, पनीर भुर्जी बनवली. म्हणजे भुर्जी म्हणजे सुटकी नाही बनवली मी, फक्त थोडी रस्सा अशी केली, कांदा जास्तीचा आणि टोमॅटो घालून. आणि मस्त असं म्हणजे छोटंसं पनीर होतं, हाफ फुलवालं नव्हतं. आणि इकडं असा पिवळा भात केला आहे बघा, मसाले भात. या खायला सगळे तुम्ही. तर इडलीसाठी इकडे तांदूळ पण भिजू घातले, डाळ पण घातली, त्याच्यावरचं ताट पडले खाली बघा. इकडं डाळ घातली, इकडं डाळ घातली ह्याच्यात भिजण्यासाठी. तर बारीक करायचं आहे ते. तर स्वयंपाक करून घेऊन बारीक करायचं. तर बघा इडलीचं आपलं बारीक करून घेतलं, आपलं तांदूळ वगैरे मिक्स मग असे भिजत घातले, तुम्हाला दाखवले. तर एवढा डबा झालाय. तर लाईट दाखवून
तर एवढं झालंय बघा मिश्रण. एक साईडनंच मी केले तर याला झाकून ठेवते. आता उष्णता असल्यामुळं कसं भरपूर फुगतंय पीठ, थंडीच्या दिवसात फुगत नाही. तर आता जेवायला बसणार आहे. जेवणात बघा भात आहे मस्त, आणि चपाती कॅन्सल केली, आणि ज्वारीची भाकरी तुम्हाला तर मगाशी दाखवलं, आणि सोबत आपली पनीरची भाजी. तर चला या मग जेवायला तुम्ही पण सगळे, आम्ही पण जेवतो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. चला तर मग बाय सर्वांना, गुड नाईट.